काम होत नाही. कोणते मूर्ख कशी कधी काय अडचण ते सांगता येत नाहीये. 8 लागणार आहे तरी काळ व्हायची पाहिजे. सो काय स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या ॲग्रिकॉलॉजी श्रवण पाटील ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवर. सो काय आज आहे श्रीकृष्ण जयंती आणि तुम्हाला सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला माहितीच असेल आमच्या गावात श्रीकृष्ण जयंती खूप जोरात साजरी केली जाते. आणि यावर्षी तर देवळात कीर्तन नसून तर गणपतीच्या भव्य मांडवात होणार आहे आमच्या सार्वजनिक गणपतीच्या मंडपात. आणि कीर्तन आपल्याला बघायला भेटणार आहे श्री पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं बुलढाण्यावरून येणार आहेत. त्या आमच्या गावातल्या काकींचा हरिपाठ चालू आहे आणि देवळातली पण सजावट झाली असेल. चला आता जाऊन बघूया. काम चालू आहे सजावट.
हरिभक्त पारायण माननीय श्री पुरुषोत्तम पाटील महाराज यांचा गावरेपाड्यात आगमन होणार आहे आणि त्याच्या पूर्वी त्या विठ्ठलाची गर्जना, त्या पांडुरंगाची गर्जना आपल्या संत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ महिला मंडळ गावरेपाडा, खरंच आम्ही नेहमी ही गोष्ट रिपीट करत असतो आणि ही करण्यासारखी आहे. बिलालपाडा सांगितलं तर हरिपाठाची एक ओळख होती, वालीव सांगितलं, जुचंद्र असे अनेक परिसरातील गाव होते, त्याच्यामध्ये हरिपाठाची सुरुवात होती. परंतु गावरेपाडा गाव हा कुठेतरी वंचित होता हरिपाठाच्या या गोष्टीकडनं. परंतु आमच्यासारखा प्रत्येक युवक आपणा सर्वांचे खरंच ऋणी आहे. योगामामी, नंदामामी, खरंच आपण पुढाकार घेतला सगळ्यांनी. आज आमचे अध्यक्ष तिकडे आहेत, पक्का अभिमान आहे ना यांचा आपल्याला. आज खरंच इतका अभिमान वाटतो आम्हाला, खरंच सारे येतात अंगाला, मनापासून अगदी पोटतिडकीने आम्ही तुम्हाला खरंच प्रत्येक गावातली गावरेपाडा गावातील एक कर्तव्यशील युवक आणि सार्वजनिक श्रीकृष्ण जयंती उत्सव मंडळ तुम्हाला खरंच नतमस्तक होतो. आजचा विठ्ठलाचा कार्यक्रमाचा श्री गणेशा आज या गावरेपाडा गावातील स्त्री शक्तीने केला, याच्यासारखा अभिमान आम्हाला कधीच नसेल आणि आम्ही खरंच आपले मनापासून आभार व्यक्त करतो. पंचक्रोशीमध्ये आज गावरेपाडा गावामध्ये हरिपाठ होतो हे तुमच्या माध्यमातून कळते, म्हणून गावरेपाडा गावाचं नाव हरिपाठाच्या माध्यमातून पंचक्रोशीत प्रसिद्ध करण्यासाठी पुनश्च आम्ही आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आणि निश्चित आमच्यासारख्या युवकाची अशी काही सेवा होते, ही सेवा आमच्याकडनं आम्हाला तुम्ही जे संधी देता त्यासाठी सुद्धा आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी या आपल्या माऊलींचा, स्त्री शक्तीचा आदर सत्कार करायचा आहे. कवरदया श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ महाराज की. आता आलो घरी. आता डायरेक्ट जाईन 10 वाजता, कारण की 10 वाजता तुम्हाला सांगितलं मी पुरुषोत्तम महाराजचं कीर्तन आहे, भव्य कीर्तन. सो भेटूया आता 10 वाजता. आणि गाईस हे बघा, आम्ही नवीन मंदिर बनवून घेतले. मी बत्ती लावा लागले श्री स्वामी समर्थाच्या थीमचा. आणि ही श्रीकृष्णाची मूर्ती पण बघा मम्मी आज कशी सजवले. आणि आपले स्वामी ओव्हरऑल असा दिसतो देवारा. A few hours later. काहीच आता मी चाललो परत मंदिराजवळ. तिकडे आता सध्या भजन चालू आहे, थोड्या टायमात कीर्तन पण चालू आहे. भजन संपल्यावर हे बघा TV वर लाईव्ह आहे, यूट्यूबवर.
मंदिराचा लुक बघा, फोकस मारलाय, कलरफुल लाइटिंग. थोड्या वेळात कीर्तनाला सुरुवात होईल आणि महाराज पण आलेले आहेत. इकडे माणसं पण जमलेले आहेत, बरीच अजून जमायला पण लागलेत आणि सेटअप पण पूर्ण रेडी आहे. थोड्या टायमात कीर्तनाला सुरुवात होईल. असंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघा थोडं पूर्ण फुल होईल वाटते. आणि मंदिराचा व्ह्यू बघा आपल्या. सीतेचा नवरा सीते सोबत होता. मग सीताई साहेबांना रावणाच्या घरी का जावं लागलं? त्याचं सोपं कारण आहे, सोन्यासारखा नवरा असताना सुद्धा त्या सोन्याच्या हरणीची चोळी शिवण्याची काय झाली इच्छा अंतकरणामध्ये प्रकट झाली. आणि ती इच्छा प्रकट झाल्यामुळे काय झालं, सीताई साहेबांना काय करावं लागलं, रावणाकडे थांबावं लागलं. महिला मंडळीला सोनं एवढं आवडतं, बापरे बाप. महिला मंडळीला सोनं किती आवडतं पुरुष मंडळी हे तुम्हाला मरेपर्यंत कळणार नाही. ज्या दिवशी तुम्ही बाई होसाल त्या दिवशीच कळत. कसं कळणार? त्यांच्या नादी लागेल पण तुझ्या नादी लागणार नाही. का? मागच्या जन्मात मी तुझा लहान भाऊ झालो, मागच्या जन्मात मी तुझा कोण झालो, लहान भाऊ झालो. आणि मला 14 वर्षाचा वनवास करावा लागला. किती वर्षाचा वनवास करावा लागला? रामायणामध्ये वनवास सीताई साहेबाला घडला नाही. रामायणामध्ये खरा वनवास काम होत नाही. कोणत्या मूर्खाशी कधी काय अडचण काही सांगता येत नाहीये. आडला नारायण तरी गाळवायचे पाहिजे. बाल गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. गोपाल श्री
इथे बघा प्रसाद वाटायला लागला. चला काय आजसाठी एवढंच. आणि तुम्ही बघितलं असेल, मी तर पहिल्यांदा आमच्या गावात एवढ्या जोरात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होताना बघितले. विचार करा, आज एवढी धमाल आहे, उद्या केवढी धमाल बघायला भेटेल. सो ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा. आमचा लालू दादा, जय जय महाराज. हां